अमरावती महानगरपालिकेत 23 जुलैला सकाळी अचानक आतंकवादी शिरले। या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता BDDS टीम, QRT पथक आणि सिटी कोतवाली पोलीस तात्काळ दाखल झाले। सर्व कमांडो पोलिसांनी मनपाच्या वरच्या मजल्याला वेढा घातला। आतंकवादी वरच्या मजल्यावर लक्षात आल्याने एकामागे एक कमांडो खालच्या तळमजल्याच्या बाजूने बंदूक घेऊन सज्ज होते। याच वेळी कमांडोंनी आतंकवादीच्या खोलीत स्टंट गोळा फेकण्याचा निर्णयही घेतला। एका कमांडोने लगेच आपल्या हातातील हातगोळा आतंकवादीच्या दिशेने फेकला। यात आतंकवादी तर दूरच राहिला, मात्र मनपातील 3 कर्मचारी जखमी झाले। मात्र दर्शकांनो, आतंकवादी मनपात शिरलाच नव्हता, तर हे सर्व पोलिसांनी घेतलेली मॉक ड्रिल होती। गर्दीच्या ठिकाणी एखाद्या शासकीय कार्यालयात जर आतंकवादी शिरला तर पोलिसांनी तात्काळ कोणत्या उपाययोजना कराव्या याकरिता हे घेतलेले प्रात्यक्षिक होते। या मॉक ड्रिल करिता QRT पथकातील 10 ते 12 पोलीस कर्मचारी सहभागी झाले। तर यात BDDS चे जयंत राऊत, पोलीस निरीक्षक बोंडे, पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत, API सुमेध सोनोने, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे 7 ते 8 कर्मचारी सहभागी झाले। मात्र मॉक ड्रिल सुरू असताना प्रात्यक्षिक मध्ये फेकण्यात आलेला हातगोळा खरा होता आणि त्यात चुकीने मनपाचे 3 कर्मचारी किरकोळ जखमी झाले, ही माहिती सुद्धा सत्य आहे। मॉक ड्रिल सुरू करण्यापूर्वी पोलिसांनी मनपा कर्मचाऱ्यांना दूर राहण्याचे आवाहन केले होते। मात्र यात 3 मनपा कर्मचारी हातबॉम्बच्या संपर्कात आले। पोलिसांनी हातगोळा फेकल्यावर मनपाच्या वरच्या मजल्यावरील खिडक्यावरील काचेचे अक्षरशः चुराळा झाला। त्याच ठिकाणी उभे असलेले चुकीने 3 मनपा कर्मचारी जखमी झाले। याची माहिती होताच सर्वत्र धावपळ झाली। मनपा वाहनचालक धीरज अंबापूरकर, महापौर यांच्या कार्यालयातील शिपाई अविनाश तलवारे सह इतर 1 कर्मचारी जखमी झाला। पोलिसांनी त्यांना उपचाराकरिता तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। ज्या अर्थी याच हातगोळ्याने खिडकीच्या काचेचे अक्षरशः तुकडे झाले, त्याचप्रमाणे जर हाच हातगोळा चुकून एखाद्या कर्मचारीच्या अंगावर पडला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, हे मात्र खरे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।